नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, काउन्सिलिंगसाठी आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम मी पीके ॲग्री अकॅडमीच्या वतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। मित्रो, ज्या पद्धतीने आपण तुम्हाला पीके ॲग्री अकॅडमी संदर्भात ज्या काउन्सिलिंग संदर्भात आपण मागील व्हिडिओ टाकला होता आणि त्यातून आपण जे मार्गदर्शन करणार होतो त्यासाठी आपण सर्वांनी उदंड असा प्रतिसाद देत अगदी 150 पर्यंत विद्यार्थ्यांनी रजिस्टर केले आहे। मोजकेच म्हणजे 50 विद्यार्थी फक्त त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत। म्हणून लगेचच ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल त्यांनी तात्काळ या काउन्सिलिंगसाठी जॉईन व्हायचे। त्यासाठी आपल्या पीके ॲग्री अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती पेड काउन्सिलिंग BSc ॲग्री UG ॲडमिशन यासाठीची व्हिडिओची लिंकसुद्धा पीके ॲग्री अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणास पाहायला मिळेल। आणि त्याची अगदी सोपी पद्धत, ज्या ठिकाणी तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर प्ले स्टोअरवरती जाऊन आपण त्या ठिकाणी पीके ॲग्री अकॅडमी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आणि सर्चमध्ये स्पेशल कोर्सेसमधून आपण पेड काउन्सिलिंग फॉर UG ॲग्री ॲडमिशन्स यासाठी आपण ॲडमिट होऊ शकतात। तर मित्रो, आजचा आपण महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत की ज्या पद्धतीनं काल तुम्ही पाहिलं असेल की MCR कडून नवीन ॲडमिशन संदर्भात शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षासाठी ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे। परंतु त्यासाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र काय आहेत तर आपण अगदी धावता आढावा मागच्या दोन्ही व्हिडिओमध्ये घेतला होता, परंतु आज आपण इत्यंभूत चर्चा त्या संदर्भात करणार आहोत, ज्यामध्ये डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत, ती डॉक्युमेंट्स कुठे मिळतात, त्याची व्हॅलिडिटी काय काय प्रकारची असते आणि आपण महत्त्वाचे डॉक्युमेंट्स म्हणजे एक्स्ट्रा मार्क्स आपल्याला कोणकोणत्या डॉक्युमेंट्स मिळू शकतात या संदर्भात आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत। तर पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं पीके ॲग्री अकॅडमी या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, आपण सुरुवात करूया की महत्त्वाची कागदपत्र कोणकोणती आहेत, ती कुठून मिळवायला पाहिजेत, त्याचे एक्स्ट्रा पर्सेंटाईल वेटेज जे आहेत ते कशा पद्धतीने आपल्याला मिळू शकतात आणि आपल्याला चांगलं महाविद्यालय जे कृषी महाविद्यालय आहे ज्यामध्ये A ग्रेड कॉलेज असेल किंवा शासकीय महाविद्यालय असेल ते मिळण्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करावे लागतील यासाठी आपण आज प्रयत्न करणार आहोत, या ठिकाणी आपण आज बघणार आहोत। तर ज्या पद्धतीने आपण पाहतो की एक्स्ट्रा वेटेज मार्क्ससाठी विद्यार्थी विचारतात, पालकांची एन्क्वायरी असतात की सर 7-12 काढल्यानंतर त्या ठिकाणी किती पर्सेंटाईल वाढतात, शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र काढायला पाहिजे का। त्यानंतर दुसरा प्रश्न असतो सर कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे का, किंवा मग सर नॉन क्रिमिलियर आम्ही काढायला पाहिजे की नको आहे। या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आपण या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारत असतात, परंतु त्याच्यावर आपण आज या ठिकाणी प्रत्यक्षपणे प्रकाश टाकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, पुनश्च एकदा सर्वांना काउन्सिलिंगसाठी आवाहन करण्यात येते की अगदी 50 सीट राहिलेत, आपण त्या ठिकाणी त्वरा करायचे आणि जॉईन करायचे। तर आपण पाहणार आहोत की जसं की काल महाराष्ट्र सरकारचं त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण सर्क्युलर आलेलं आहे, ज्याला आपण राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष ज्याला CET सेल म्हणतो, त्या CET सेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी महत्त्वाचं सर्क्युलर आलं आहे की ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर दिसत नसेल सर्क्युलर तर आपण त्या ठिकाणी ग्रुपवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती याविषयीचं डिटेल सर्क्युलर तुम्हाला टाकणार आहोत। तर शासनाच्या म्हणण्यानुसार शनिवार दिनांक 24 जून 2023 पासून ते 9 जुलै 2023 पर्यंत ॲडमिशन प्रक्रिया सुरू असणार आहे। म्हणजे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी आहे ती 24 जून 2023 पासून म्हणजे अगदी उद्यापासून सुरू होणार आहे, तर ती 9 जुलै 2023 पर्यंत सुरू असणार आहे। त्यासाठी ॲप्लिकेशन करत असताना ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टम जी आहे ती mahacet.org या महत्त्वाच्या वेबसाईटवरती ऑनलाईन प्रोसेस सुरू असणार आहे। त्यानंतर महत्त्वाची जी डेट तुम्हाला सांगितलं की मी 24 जून म्हणजे उद्यापासून ऑनलाईन फॉर्म्स हे mahacet.org या वेबसाईटवरती सुरू होतील आणि विद्यार्थी आपले फॉर्म भरण्यासाठी सुरू करतील। मग विद्यार्थी मित्रांनो, आपण काय काळजी घ्यायची, तर आपल्याला जे अधिकचे गुणांक ज्याला आपण एक्स्ट्रा वेटेज पॉईंट्स म्हणतो ते पॉईंट्स आपल्याला कसे मिळतील आणि त्यातून आपल्याला ॲडमिशन घेत असताना चांगलं महाविद्यालय चांगला स्कोअर असून आपल्याला शासकीय महाविद्यालय मिळण्यासाठी आपल्याला काय फायदा होईल यासाठी आपण सर्वांनी बारकाईने लक्ष द्यायचं आहे। अगदी उद्याच फॉर्म सुरू झाले म्हणून सर्वांनी काळजी घ्यायची आहे, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लगोलग फॉर्म भरण्यासाठी कुणीही घाई करायची नाही। MCR कडून CET सेलकडून तशा प्रकारचं प्रॉस्पेक्टस येईल, प्रॉस्पेक्टस आपल्या ग्रुपवरती आणि काउन्सिलिंग ग्रुपवरती सुद्धा तुम्हाला देण्यात येईल, त्याविषयी अगदी डिटेलमध्ये चर्चा करण्यात येईल। नंतरच विद्यार्थ्यांनी आपले सर्व डॉक्युमेंट्स जमा झाल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी वेळ घ्यायचा आहे, सर्व प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्यायची आहे आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करायचा आहे। म्हणून पुन्हा एकदा सर्वांना सांगतो की फॉर्म उद्या सुरू झाल्यानंतर कुणीही लगोलग घाई करायची नाही अर्ज करण्यासाठी। जेव्हा प्रॉस्पेक्टस येईल तर प्रॉस्पेक्टसमध्ये काही नवीन सूचना वगैरे जर ॲड झाल्यात तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करूनच आपण ऑनलाईन प्रणाली अर्ज करण्यासाठी सुरू करणार आहोत। तर मित्र, त्या ठिकाणी आपण डॉक्युमेंट्स काय काय महत्त्वाचे आहेत ते आपण पाहणार आहोत की विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अपलोड करत असताना आता बारकाईने लक्ष द्यायचं आहे
की आपल्याला महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत. अगदी तुम्हाला कोणी सांगत असेल 10वीचं मार्कशीट पाहिजे, बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे, TC पाहिजे, डोमोसाईल पाहिजेत वगैरे वगैरे बरेचसे डॉक्युमेंट्स आहेत. परंतु त्यात महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत, जी डॉक्युमेंट्स आपल्याला ऑनलाईन अर्ज करताना महत्त्वाचे असतात, जी ऑनलाईन आपण अपलोड केलीत त्यामध्ये ॲडिशनल आपल्याला महाविद्यालयामध्ये कोणकोणती जमा करायला लागतात आणि महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला शिष्यवृत्तीसाठी कोणकोणती लागतात याविषयीची माहिती आपण आज घेणार आहोत. तर बघा, ज्या पद्धतीनं आपण बघितलं की मागच्या स्लाईडमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की आपण BSc ॲग्रीला प्रवेश घेत असताना किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड वेगवेगळ्या फूड टेक्नॉलॉजी असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, फॉरेस्ट्री असेल, फिशरी असेल किंवा ABM असेल, या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये स्ट्रीमला आपण प्रवेश घेत असताना महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला लागत असतात. म्हणजे यामध्ये आपण पाहिलं की BTech फूड टेक्नॉलॉजी असेल, BTech बायोटेक्नॉलॉजी असेल, यासाठी PCMB ग्रुप अत्यंत महत्त्वाचा असतो. त्या पद्धतीनं जी डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सवरती आज आपण या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाचं आणि पहिले डॉक्युमेंट्स तुम्हाला घ्यायचे आहेत की ज्या पद्धतीने या ठिकाणी लिस्ट दिली असेल ती लिस्ट आपण स्क्रीनशॉट करून व्यवस्थित आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली जाईल. त्या डॉक्युमेंटची लिस्ट आपण व्यवस्थित चेकलिस्ट त्याची तयार करायची आहे. जेवढे डॉक्युमेंट्स तयार झालेत, सर्व डॉक्युमेंट्स तयार झाल्यानंतरच आपण ॲप्लिकेशन करायचं आहे. चला तर मग आपण डॉक्युमेंट्सवरती प्रकाश टाकूयात की विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिलं आपल्याला पाहिजे 12वी गुणपत्रक. जी परीक्षा आपण मॅन्डेटरी आहे, 12वी सायन्स आपण पास झालेलं पाहिजेत. त्यामध्ये प्रकर्षानं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कमेंट बॉक्समध्ये विचारलं की सर, मी कॅटेगरीमधून विद्यार्थी आहे, मला 12वी बोर्डमध्ये 25% आहे, 27% आहे, तरीसुद्धा मला फॉर्म भरता येईल का? तर नाही. सर्वात महत्त्वाची अट त्या ठिकाणी अशी आहे की जे विद्यार्थी रिझर्वेशन कॅटेगरीमधून बिलॉंग करतात, ज्याला आपण SC ST VJNT OBC SBC हे प्रवर्ग म्हणतो, त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कमीत कमी 40% गुण हे 12th सायन्समध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे 12वी सायन्समध्ये त्यांना बोर्डामध्ये 40% गुण अत्यंत आवश्यक आहे. आणि जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करतात त्यांना कमीत कमी 50% गुण असणं अत्यंत आवश्यक आहे, जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याला तुमचे बोर्डमध्ये पर्सेंटाईल असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी शासन काय करतं, तर 12वीचं गुणपत्रक तुमचं अत्यंत पहिले महत्त्वाचं ते चेक करते. त्यानंतर 10वीचं गुणपत्रक. आता गुणपत्रक म्हणजे मार्कशीट. बरेचसे विद्यार्थी म्हणतील सर मग बोर्ड सर्टिफिकेट नको आहे का? तर नाही. त्या ठिकाणी फक्त मार्क स्टेटमेंट ज्याला आपण म्हणतो ते ऑनलाईन अपलोड करायचं आहे, बोर्ड स्टेटमेंट जोडण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर 10वीचं गुणपत्रक, त्याला आपण 10th मार्कशीट म्हणतो. परंतु महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने. जर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी पर्सेंटाईल मेन्शन झाले नसतील तर त्या सर्टिफिकेटवरती तुमच्या शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाने स्वाक्षरी करून त्याला अटेस्टेड केलेलं असावं, तरच ते ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला, त्याला आपण TC किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो असतो, ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट. तर जे 12वी तुम्ही पास झालात तर 12वीचं जे महाविद्यालय असेल किंवा शाळा कॉलेज असेल त्या महाविद्यालयाचं तुम्ही TC किंवा शाळा सोडल्याचा दाखला आत्ताच काढून घ्यायचा आहे. त्यानंतर CET नीट किंवा JEE परीक्षेमधील गुणपत्रक. मग आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्याद्वारे आपल्याला प्रवेश मिळणार आहे. CET दिले असेल तर CETचं गुणपत्रक ओरिजिनल तुम्ही प्रिंट काढून ठेवायचं आहे. JEE दिलं असेल तर JEEचं तुम्ही सर्टिफिकेट काढून ठेवायचं आहे. नीट दिलं असेल तर नीटचं सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्यायचं आहे, ज्यामध्ये ओरिजिनल कॉपीज, तुमच्या कलर कॉपीज तुमच्यासोबत असू द्यात. त्यानंतर महत्त्वाचं की मागील वर्षी कृषी प्रवेश घेतला असेल तर संबंधित महाविद्यालयाचे बोनाफाईड. मग तुम्ही म्हणणार की मागील वर्षी प्रवेश घेतला असेल तर म्हणजे काय, तर बरेचसे विद्यार्थी काय करतात, समजा B ग्रेड C ग्रेड किंवा D ग्रेडचं महाविद्यालय मिळालं असेल तर त्या केसमध्ये विद्यार्थी पुन्हा एकदा CET देतात, पुन्हा एकदा प्रयत्न करतात आणि शासकीय महाविद्यालय किंवा टॉप A ग्रेड कॉलेज मिळण्यासाठी प्रयत्न करतात. मग म्हणून त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, जर तुम्हाला नवीन पुन्हा एकदा संधी घ्यायची असेल तर तुम्ही मागील वर्षी ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे त्या महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायला लागेल, जे आपल्याला ऑनलाईन अपलोड करायची आवश्यकता असते. त्यानंतर महाराष्ट्र बाहेरील जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी उमेदवाराचे स्थलांतर प्रमाणपत्र. मग तुम्ही म्हणणार की महाराष्ट्र बाहेरील उमेदवार म्हणजे कोणते, की समजा जे पालक आपल्या महाराष्ट्रातून बाहेर काही व्यवसायासाठी नोकरीसाठी जात असतील, त्यांच्या पाल्यांना इकडं महाराष्ट्र CET थ्रू आपल्याला ॲग्रिकल्चरसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यांनी गॅजेटेड ऑफिसरचं स्थलांतर प्रमाणपत्र आहे, तहसीलदाराकडून मिळत असतं, ते प्रमाणपत्र आपण घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं बघा, 12वीचं मार्क स्टेटमेंट, 10वीचं मार्क स्टेटमेंट, TC सर्टिफिकेट, जी काही तुम्ही परीक्षा दिली असेल CET नीट JEE याचं सुद्धा तुम्हाला गुणपत्रक त्या ठिकाणी लागतंय. आणि मागच्या वर्षी जर तुम्ही प्रवेश घेतला असेल तर त्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट. आणि अदर स्टेटमध्ये जर तुम्ही राहायला गेला असेल तर या जिल्ह्यातील किंवा या राज्यातील तहसीलदाराचं त्या ठिकाणी मायग्रेशन सर्टिफिकेट किंवा स्थलांतर प्रमाणपत्र आपण त्याला म्हणत असतो. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे की आदिवासी प्रमाणपत्र किंवा रहिवासी दाखला आपल्या सर्वांना मिळत असतो. डोमोसाईल सर्टिफिकेट, जो की तहसीलला आपण अर्ज केल्यानंतर महाई सेवा केंद्राच्या मार्फत आपल्याला डोमोसाईल सर्टिफिकेट मिळत असतं. हे सुद्धा डोमोसाईल सर्टिफिकेट तुम्ही नवीन अपडेटेड तहसीलदारांकडून त्या ठिकाणी तहसील विभागाकडून काढून घ्यायचे.
त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं आणि आपल्याला अधिकचे मार्क देऊन जाणारं सर्टिफिकेट म्हणजे 7-12 प्रमाणपत्र किंवा शेतकरी असल्याचा दाखला. मित्र, कृषी आणि कृषी संलग्न प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं एक कागदपत्र आहे, ज्याद्वारे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे की त्याचे अगदी 12 गुण किंवा 12% आपले एक्स्ट्रा वाढत असतात. मग त्याच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार की बरेचसे विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारतात की सर आमच्याकडे शेती नाही, माझ्या आईवडिलांकडे शेती नाही, फक्त व्यवसाय करतात किंवा नोकरी करतात, शेतजमीन कुठल्याही प्रकारची त्यांच्या नावावर नाही. तर त्याच्यावरती सुद्धा शासनाने उपाय शोधलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पालक फक्त नोकरी करत असतील किंवा काही व्यवसाय करत असतील किंवा जोडधंदा करत असतील परंतु त्यांच्या नावाने शेती नसेल, तर त्यांच्यासाठी दुसरं महत्त्वाचं कागदपत्र या ठिकाणी आपण त्यांच्यासाठी असेल की त्यांनी शेतकरी परंतु भूमिहीन शेतमजूर असल्याचं प्रमाणपत्र हे तहसील कार्यालयाकडून मिळत असतं. कुठलं? भूमिहीन शेतमजूर असल्याचं प्रमाणपत्र. त्या प्रमाणपत्रावरती सुद्धा तुम्हाला 12% मार्क्स या ठिकाणी क्लेम करता येतात. ठीक आहे. त्यानंतर बरेचसे पालक किंवा विद्यार्थी विचारतात की सर शेतजमीन जी आहे ती एखादा उमेदवार विचारतो की शेतजमीन माझ्या आईच्या नावावरती आहे, चालेल का? हो, नक्की चालेल. वडिलांच्या नावावर आहे तरी चालेल, आजी आजोबांच्या नावावर आहे तरी सुद्धा 7-12 उतारा चालेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बरेचसे विद्यार्थी विचारतात किंवा पालक की सर जे आमचं 7-12 उतारा आहे किंवा 7-12 प्रमाणपत्र आहे ते आईच्या वडिलांच्या नावाकडील आहे, ते चालेल का? हो मित्रा, ते सुद्धा चालेल. कारण ज्यावेळेला आईच्या वडिलांकडची जमीन आईच्या नावावरती जर असेल तर फक्त त्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची करून ठेवायची तुम्ही सगळ्यांनी की त्या केसमध्ये त्या पालकाने किंवा विद्यार्थ्याने आईच्या वडिलांकडून तसं सदरचं प्रतिज्ञापत्र लिहून घ्यायचं की जी काही जमीन त्या 7-12वरती असेल ही जमीन आमच्या मुलीच्या नावाने असून त्यांना या शिक्षणासाठी हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे किंवा हा 7-12 त्या ठिकाणी देण्यात येत आहे. त्यासाठी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्ही शपथपत्र तयार करायचं आहे. त्यानंतर जसे की बघा आजी आजोबा आई वडील यांच्या नावाचा 7-12 असेल तरी चालेल. त्यानंतर जर डिजिटल 7-12 नसेल, आता बऱ्याचशा ठिकाणी काय होतं की डिजिटल 7-12 मिळत नाहीत, वेळेवरती आपण 7-12 काढतो, तर त्यावेळेला जे तलाठी असतात त्या तलाट्यांची स्वाक्षरी त्या ठिकाणी अनिवार्य आहेत. जे कोणी तलाठी असतील त्यांचं स्टॅम्प आणि साईन तुम्ही घ्या, तो 7-12 लेखी 7-12 सुद्धा त्या ठिकाणी चालेल. दुसरं महत्त्वाचं की 7-12 उतारा जो आहे तो 7-12 उतारा जर तुम्हाला मिळत नसेल तर त्याला ऑप्शन म्हणून शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र. बरेचसे विद्यार्थी विचारतात सर 7-12 आहे, शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र नाही काढलं तरी चालेल का? नक्कीच चालेल. फक्त शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र काढा किंवा अपडेटेड 7-12 काढा. मग तुम्ही म्हणणार सर 7-12 किती दिवसापूर्वीचा पाहिजेत? तर आता ॲडमिशन प्रोसेस सुरू होते, तर तुम्ही या मागच्या 8 दिवसापासून म्हणजे अगदी जर तुम्ही 20 जून 2023 पासून पुढे हा नवीन 7-12 काढून घ्यायचा आहे, डिजिटल मिळाला तर डिजिटल, नाही मिळाला तर तलाठी सही शिक्का घेऊन तो 7-12 तुम्ही कंटिन्यू करू शकतात. त्यानंतर शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र किंवा भूमिहीन शेतमजूर असल्याचं प्रमाणपत्र. बघा अगोदर तुम्हाला सांगितलं की मी ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी शेतजमीन नाही आहेत त्यांनी भूमिहीन शेतमजूर असल्याचं प्रमाणपत्र काढायचं आहे आणि हे सुद्धा तहसीलदारकडून मिळत असतं. तुम्ही तहसील ऑफिसला अर्ज करू शकतात. ज्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारची शेतजमीन नाही त्या पालकांना ते भूमिहीन शेतमजूर असल्याचं प्रमाणपत्र मिळत असतं. त्यानंतर मग तुम्ही म्हणणार की बाकी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात? तर जसं की SC ST VJNT या ज्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, SC ST VJNT OBC आणि SBC जे राखीव प्रवर्गातून विद्यार्थी बिलॉंग करतात त्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी, सर्वात महत्त्वाचं कास्ट व्हॅलिडिटी, त्याला आपण जात पडताळणीचा दाखला किंवा प्रमाणपत्र म्हणत असतो. पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना विनंती की ज्यांचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट निघालं नसेल किंवा व्हॅलिडिटी सर्टिफाईड किंवा स्क्रुटिनाइज झाली नसेल तर अजूनही वेळ तुमच्याकडे आहे. अजूनही तुम्ही समाज कल्याण विभागाकडे जाऊन जात पडताळणी प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी अर्ज करायचा आहे आणि लवकर व्हॅलिडेट करून घ्यायचे. तुम्हाला सध्या त्यासाठी पर्याय आहे की तुम्ही जर आत्ता फॉर्म भरण्यासाठी जात असाल आणि फॉर्म भरत असताना तुम्हाला जर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आता सध्या फक्त रिसिप्टवरती जी काय समाज कल्याण विभागाकडून तुम्हाला रिसिप्ट मिळेल त्या रिसिप्टवरती सध्या ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रियेसाठी फॉर्म भरायचा आहे आणि ज्यावेळेस तुमचा राऊंड होईल आणि राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळेल त्यावेळेला तुमचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी नूतनीकरण झाली नसेल त्या विद्यार्थ्यांनी व्हॅलिडिटी काढण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. ते अत्यंत महत्त्वाचं की SC ST VJNT OBC आणि SBC कॅटेगरीसाठी. ओके, तर अशा पद्धतीनं 7-12 कसा असावा, कुठला असावा, त्यानंतर तलाट्याची स्वाक्षरी अनिवार्य कुठल्या केसमध्ये आहेत आणि शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र त्याला ऑप्शन म्हणून शेतमजूर भूमिहीन शेतमजूर असल्याचं प्रमाणपत्र आपल्याला या ठिकाणी लागतंय. ठीक आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही म्हटलं सर SC ST VJNT OBC यांच्यासाठी आपण पाहिलं, मग बाकी कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर हे महत्त्वाचे आहेत का? तर नक्कीच. जसं की आपण पाहतो की VJNT असेल OBC किंवा SBC असेल फक्त या 3च प्रवर्गांना त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियर काढायची आवश्यकता आहे.
ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिलियर संदर्भात विचारणा करायची नाही किंवा SC ST कॅन्डिडेट असतील तर त्यांनी सुद्धा नॉन क्रिमिलियर काढण्याची आवश्यकता नाही. पुनश्च एकदा सांगतोय, OBC VJNT आणि SBC या प्रवर्गात येणाऱ्या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियर आणि ते नॉन क्रिमिलियर सुद्धा 31 मार्च 2023 नंतर ते 31 मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड असावं. 2024 पर्यंत 31 मार्च 2024. तर नॉन क्रिमिलियर जर काढलं नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही महाई सेवा थ्रू लगेच अप्लाय करायचे. ठीक आहे. त्यानंतर SC ST VJNT OBC आणि SBC यांचा जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचं जे आहे तुमचं ते कास्ट सर्टिफिकेट तुम्ही SC ST VJNT OBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी काढायचे. आणि जे ओपन प्रवर्गातील विद्यार्थी असतील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी EWS प्रमाणपत्र लगेचच काढून घ्यायचे. त्यानंतर SC ST VJNT OBC आणि SBC यांना जात पडताळणी दाखला जसे कास्ट व्हॅलिडिटी अगोदरच्या याच्यामध्ये सांगितलं मी ते 31 मार्च 2023 नंतरचं असलं पाहिजेत आणि नॉन क्रिमिलियर सुद्धा 31 मार्च 2023 नंतरचं आपलं असलं पाहिजेत. आणि ओपन प्रवर्गातील जे काही EBC कॅन्डिडेट असतील किंवा जे ओपन प्रवर्गात सगळे येतात ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही आरक्षण नाही ते खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी येतात त्यांनी EWS प्रमाणपत्र काढायचे. त्याला महत्त्वाची अट आहे की तुमच्या पालकाचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजेत, घराचं 1000 स्क्वेअर फूटच्या आतमध्ये घर असलं पाहिजे. जे काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही तहसील कार्यालयामध्ये अर्ज करून EWS प्रमाणपत्र काढू शकतात. EWS प्रमाणपत्र जर तुम्ही काढलं तर त्याला 10% रिझर्वेशन किंवा 10% राखीव कोटामधून तुम्हाला ॲडमिशन मिळेल. तर पुन्हा एकदा बघा, VJNT OBC SBC या विद्यार्थ्यांना फक्त नॉन क्रिमिलियर कास्ट सर्टिफिकेट काढायचे, कास्ट व्हॅलिडिटी काढायची. SC ST जर असतील तर त्यांनी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी काढायची आणि खुल्या प्रवर्गातील जर असतील तर त्यांनी फक्त EWS प्रमाणपत्र काढायचं आहे. EBC कॅन्डिडेटसाठी EBC सर्टिफिकेट बंद झालेलं आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर आमची जमीन धरणामध्ये गेली किंवा रस्त्यामध्ये गेली तर तशा प्रकारचे जर विद्यार्थी असतील तर त्यांनी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढायचे ज्याला आपण प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट म्हणत असतो. प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट बरेचसे विद्यार्थी तहसीलदाराचा आणतात, ग्रामसेवकाचा आणतात, तलाठ्याचा आणतात, ते चालणार नाही. पुनश्च एकदा सांगतो की विद्यार्थ्यांनी जे प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट ते जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून घ्यायचे आणि त्याची महत्त्वाची अट आहे की ते प्रकल्पग्रस्त जे सर्टिफिकेट आहे ते उमेदवाराच्या नावाचं असणं अत्यंत आवश्यक आहे. मग तुम्ही म्हणणार ते आमच्या नावाने कसं मिळणार, तर जिल्हा पुनर्वसन अधिकारी काय करतात, ज्यावेळेला तुमच्या पालकाची जे शेत जमीन जी आहे ती शेत जमीन जर एखाद्या धरणामध्ये रस्त्याच्या कामामध्ये किंवा एखाद्या शासकीय कामामध्ये जर गेलं असेल तर तुम्हाला शैक्षणिक कामासाठी म्हणून तुमच्या पाल्याच्या नावाने ते प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट देत असतात आणि ते सर्टिफिकेट कुठल्याही प्रवेशासाठी किंवा नोकरीसाठी ग्राह्य धरण्यात येत असते. म्हणून प्रकल्पग्रस्त जे प्रमाणपत्र आहे ते प्रॉपरली तुमच्या कॅन्डिडेटच्या नावाने जो उमेदवार असेल ज्याला प्रवेश घ्यायचा आहे त्याच्या नावानेच काढायचे. त्यानंतर महत्त्वाचं NCC सर्टिफिकेट, जर 11वी-12वी तुमचं NCC सर्टिफिकेट असेल तर ते NCC सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही काढून घ्या. त्यानंतर 11वी-12वीला जर तुम्ही क्रीडा प्रमाणपत्र जर कुठल्या खेळामध्ये सहभाग नोंदवला असेल तर ते जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यापासून तर पुढील वर्गापर्यंत कमीत कमी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याने दिलेलं क्रीडा प्रमाणपत्र स्पोर्ट्स सर्टिफिकेट जे 11वी-12वीला तुम्ही प्रमाणित केलं असेल किंवा स्पोर्ट्समध्ये सहभागी झाला असेल ते प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजेत. मग बरेचसे पालक विचारतात सर 10वी 9वी 8व्या वर्गामध्ये आम्हाला ते मिळालं होतं तर ते ग्राह्य धरण्यात येईल का, तर नाही, त्याच्यामधून स्पोर्ट्स कोट्यातील रिझर्वेशन तुम्हाला मिळणार नाही. 11वी-12वी वर्गामध्ये तुम्ही कुठे क्रीडामध्ये सहभागी झाला असेल तर तेच सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात येईल. ते सुद्धा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून मिळालेलं असावं. त्यानंतर बरेचशा विद्यार्थ्यांचे पालक किंवा आजी आजोबा असतील किंवा कोणी जे असतील ते नातेवाईक वगैरे तुम्ही विचारतात मग सर की त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक असल्याचं प्रमाणपत्राचा काय फायदा होईल का. डेफिनेटली त्याचं सेपरेट रिझर्वेशन आहे, परंतु आपले आई वडील किंवा पालक जे असतात त्यांच्या नावाचं पर्टिक्युलरली सर्टिफिकेट हे पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेलं असावं. ते डिफेन्स कार्यालयाकडून तुम्हाला मिळतं. ज्यांचे आईवडील डिफेन्स किंवा फ्रीडम फायटर असतील त्यांना त्या ठिकाणी त्याच्याविषयी जाणीव आहे त्यांनी सुद्धा ते सर्टिफिकेट काढून घ्यायचे. त्यानंतर दुसरं सध्या सैनिक असल्याचे प्रमाणपत्र. मग बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे पालक सध्या सैन्यामध्ये कार्यरत असतात, त्यांनी सुद्धा ॲडमिशन घेत असताना त्यांच्यासाठी सेपरेट रिझर्वेशन राखीव कोटा ज्याला आपण डिफेन्स कोटा म्हणत असतो त्या डिफेन्स कोटामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा रिझर्वेशन आहे. मग त्यांनी काय करायचं की जे सैनिक असतील त्यांनी त्यांच्या गॅजेटेड ऑफिसरकडून तशा प्रकारचं सर्टिफिकेट घ्यायचं आणि ते पाल्याच्या ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी यूज करायचे. त्यानंतर उमेदवाराचे सगळ्यात महत्त्वाचं उमेदवाराचे आईवडील कृषी परिषद किंवा कृषी विद्यापीठ कर्मचारी असतील तर ते एक प्रमाणपत्र त्यांच्या गॅजेटेड ऑफिसरकडून मिळत असतं. समजा एखाद्या विद्यार्थ्याचे आई वडील किंवा त्यांचे पालक त्या ठिकाणी कृषी विद्यापीठामध्ये किंवा MCRला त्या ठिकाणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे तर त्यांचं सुद्धा सर्टिफिकेट मिळतं आणि त्यासाठी सुद्धा सेपरेट रिझर्वेशन किंवा त्याला किती पर्सेंटाईल किंवा किती गुण वाढतात ते सुद्धा आपण खाली बघणार आहोत. त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र ज्याला आपण हँडिकॅप सर्टिफिकेट म्हणतो. तर जे विद्यार्थी समजा फिजिकली हँडिकॅप असतील त्यांनी गॅजेटेड ऑफिसरकडून
जिल्हा त्याला आपण आरोग्य अधिकारी म्हणतो, त्यांच्या सहीचं 40% PS सर्टिफिकेट असल्याचं प्रमाणपत्र घ्यायचं आहे. 40%च्या खालील PS सर्टिफिकेट त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येत नाही. म्हणून PS सर्टिफिकेट काढत असताना ते कमीत कमी 40% असावं. त्यानंतर अल्पसंख्याक उमेदवाराचे प्रमाणपत्र. मग अल्पसंख्याक उमेदवाराचे प्रमाणपत्र म्हणजे काय, तर बरेचसे विद्यार्थी जे असतात समजा की मुस्लिम प्रवर्गातून असतील तर ते अल्पसंख्याकमध्ये गणल्या जातात. मग त्यांना त्या कोट्यातून जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी अल्पसंख्याक असल्याचं घोषणापत्र त्या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं की सध्याचं पासपोर्ट फोटो आणि साईन. मग आता ज्यावेळेला तुम्ही प्रवेश घेणार आहे तर त्या सध्याच्या जसं नीट परीक्षा CETला तुम्ही पाहिला असेल की करंट पासपोर्ट फोटो लागतो, तर तो करंट पासपोर्ट फोटो, सध्याची डिजिटल तुमची स्वाक्षरी आणि तुमचं आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी की आधार कार्ड तुमचं असणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबत तुम्ही म्हणणार अजून काय डॉक्युमेंट्स लागतात का, तर आधार कार्ड आणि तुमचं इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला त्याला आपण म्हणतो. हे उत्पन्नाचा दाखला याच्यासाठी लागतो की तुम्हाला पुन्हा प्रवेश घेतल्यानंतर त्या ठिकाणी स्कॉलरशिपसाठी अप्लाय करायचे. मग स्कॉलरशिपसाठी अप्लाय करत असताना अत्यंत महत्त्वाचं प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असतं आणि ते सुद्धा 31 मार्च 2023 ते 31 मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड असलं पाहिजेत. आधार, उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे नॅशनलाइज बँकेचं. हे सुद्धा आपल्याला स्कॉलरशिपसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. नॅशनलाइज बँकेचं अकाउंट ओपन करत असताना त्यामध्ये जर काय अडचण येत असतील तर पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट तुम्ही ओपन करा, ज्याद्वारे लवकरात लवकर स्कॉलरशिप आपल्याला मिळत असते. तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी लागत असतात प्रवेशसाठी अपलोड करत असताना. मग महत्त्वाचा आणि अत्यंत कळीचा प्रश्न आहे की सर जास्तीचे मार्क कुठल्या डॉक्युमेंटमुळे मिळतील. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना फक्त पर्सेंटाईल स्कोअरनुसार आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी 10वीचं गुणपत्रक, 12वीचं गुणपत्रक, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ज्या विद्यार्थ्यांना अप्लाय आहे त्यांनी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्यानंतर TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला आणि त्यानंतर पालकाचं डिफेन्स सर्टिफिकेट वगैरे जर असेल तर हे विद्यार्थ्यांनी NCC NSSC सर्टिफिकेट काढून घ्यायचे आणि ज्याद्वारे त्यांना प्रवेश मिळतो. परंतु एक्स्ट्रा पर्सेंटाईल, एक्स्ट्रा वेटेज कशामुळे मिळतील तर ते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी पाहूयात की 7-12 उतारा किंवा शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र जर तुम्ही काढलं तर त्यावरती तुम्हाला एक्स्ट्रा 12% मार्क्स वाढतात. पुन्हा बरेचसे पालक विचारतात की सगळे पर्सेंटाईल आम्हाला वाढतील का सर, की पुन्हा तुम्हाला सांगतो की समजा शेतकरी असला दाखला आहे 7-12 आहे आणि एखादा तुम्ही कृषीचा डिप्लोमा सुद्धा केला आहे तर विद्यार्थी विचारत सर 24-25 पर्सेंटाईल एक्स्ट्रा होत आहेत, CETचे 98 झालेत, मग मला हे सगळे मार्क्स मिळतील का, तर नाही. एक्स्ट्रा पॉईंट्समध्ये फक्त तुम्हाला मॅक्स 20% किंवा 20 मार्क्स गुण त्या ठिकाणी मिळत असतात. म्हणून लक्षात घ्या, 7-12 किंवा शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र असेल तर 12% गुण वाढणार आहेत. NCC सर्टिफिकेट असेल तर 2 गुण तुम्हाला एक्स्ट्राचे मिळतात. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिलेलं स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर 2 गुण मिळतात. विद्यापीठ कर्मचारी त्यांचे पाल्य असतील तर त्यांच्या पाल्यांसाठी 3 एक्स्ट्राचे गुण या ठिकाणी मिळतात. आणि राज्यस्तरीय वादविवाद, निबंध किंवा वक्तृत्व स्पर्धेचं जर प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल राज्यस्तरीय आणि ज्यामध्ये तुमच्या पाल्यानं 11वी-12वी त्या ठिकाणी सहभाग नोंदवला आहे त्या पाल्यासाठी या ठिकाणी एक्स्ट्राचे 2 गुण वाढतात. पुन्हा लक्षात घ्या, 7-12 असेल तर 12 गुण वाढतात. NCC सर्टिफिकेट असेल तर 2 गुण वाढतात. स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर 2 गुण वाढतात. विद्यापीठ कर्मचाऱ्याचे पाल्य असेल तर 3 गुण वाढतात आणि राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा असेल तर 2 गुण वाढतात. अशा पद्धतीने एक्स्ट्रा वेटेज पॉईंट या ठिकाणी या सर्टिफिकेट थ्रू तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून ज्या ज्या पालकांना किंवा ज्या ज्या पाल्यांना शक्य आहे, विद्यार्थ्यांना शक्य आहे, त्यांनी हे प्रमाणपत्र एक्स्ट्राचे आत्ताच काढून घ्यायचे. अजूनही प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायला वेळ आहे. त्यानंतर जसं की 12% आपण इकडे पाहिलेत की 7-12ला 12% मिळतात, परंतु एखादा विद्यार्थी 10वी नंतर प्रवेश घेऊन त्यांनी डिप्लोमा केलेला असतो आणि त्यानंतर 12वी सायन्स करून नीट किंवा CET परीक्षा देऊन आता कृषीसाठी प्रवेश घ्यायचा असतो, तर त्या विद्यार्थ्यांनी पशुविज्ञान किंवा दुग्ध व्यवसाय जर डिप्लोमा केला असेल किंवा पदविका केली असेल तर त्यांना एक्स्ट्राचे 10 गुण मिळतात. एक्स्ट्राचे 10 गुण. किंवा पिकशास्त्र क्रॉप सायन्स केला असेल, हॉर्टिकल्चर केला असेल, डेअरी सायन्स केला असेल किंवा ग्रामीण कृषी विज्ञान संस्था ज्या अमरावती किंवा वर्ध्याचे त्याचा जर डिप्लोमा असेल तर त्याला सुद्धा एक्स्ट्राचे 10 पॉईंट्स आहेत. आणि कृषी शाळा पदविका जी 2 वर्षाचं मराठी माध्यमचं आहे ते करून 12वी करून पुन्हा तुम्ही CET देऊन जर आला असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हे 10 गुण एक्स्ट्रा वाढत असतात. म्हणून ज्या पाल्यांनी जर CET करायच्या अगोदर एखादा कोर्स केला असेल डिप्लोमा कोर्स, त्याचे सुद्धा सर्टिफिकेट, त्याचे मार्कशीट हे सगळे व्यवस्थित जमा करून ठेवायचे, ज्याचे तुम्हाला 10 गुण वाढतात. आणि या सगळ्या मार्क्समध्ये एक्स्ट्राचे वेटेज फक्त तुम्हाला किती मिळणार आहे, 20 पॉईंट सगळ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहेत. समजा एखाद्या विद्यार्थ्याकडे 7-12 सुद्धा आहे आणि एखादा डिप्लोमा सुद्धा आहे तर ते 12 आणि 10 हे 22 होतात. मग तुम्हाला 22 पर्सेंटाईल मिळणार आहे का, नाही, फक्त 20 मिळणार आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे पालक विद्यापीठ कर्मचारी सुद्धा आहेत, 7-12 सुद्धा आहेत आणि ते विद्यार्थ्यांनी डिप्लोमा सुद्धा केला आहे, परंतु एवढे सगळे मार्क्स देणार आहे का शासन, नाही. तर त्याला हायेस्ट लिमिट दिलेली आहे 20 गुणांची. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट्सचे वेटेज या ठिकाणी आहे.
ज्या पद्धतीने तुम्ही 7/12 उतारा असेल, शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र असेल किंवा पालक पाल्य जर तुमचे विद्यापीठ कर्मचारी असतील, NCC सर्टिफिकेट, NSS सर्टिफिकेट, स्पोर्ट्स सर्टिफिकेट, आणखी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, 10वी आणि 12वीचे मार्क स्टेटमेंट, अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स आपल्याला लागत आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना आवर्जून आवाहन करतो की विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, फॉर्म भरत असताना अगदी उद्यापासून 24 तारखेपासून फॉर्म सुरू होत आहेत, तर 9 जुलैपर्यंत फॉर्म सुरू राहणार आहे. जवळपास 20 दिवस प्रक्रिया चालणार आहे. म्हणून कुणीही फॉर्म भरत असताना घाई करायची नाही. ज्यामध्ये आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करून ठेवायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाची सूचना असेल की सर्वांनी या सर्व डॉक्युमेंट्सचे जे सेट्स आहेत ते कमीत कमी 5 झेरॉक्स प्रती आपल्याकडे ठेवायचे आहेत. तुम्ही बाकीचे झेरॉक्स 1-2 सेट आपल्या पालकाकडे ठेवायचे आहेत, 1-2 सेट आपल्याकडे स्वतःकडे कॅन्डिडेटकडे ठेवायचे आहेत, आणि ओरिजिनल सेट जो आहे तो अगदी व्यवस्थितरित्या ठेवायचा आहे. आणि सगळे झेरॉक्स सेट त्या ठिकाणी अटेस्टेड करून तुम्ही ठेवायचे आहेत. हे सगळे झेरॉक्स सेट तुम्हाला पुन्हा ॲडमिशन झाल्यानंतर स्कॉलरशिपसाठी लागणार आहेत मित्रांनो. म्हणून हे सगळे डॉक्युमेंट्स अगदी व्यवस्थित चोख पद्धतीने त्याच्या डेडलाईन्स व्हॅलिडिटी चेक करूनच तयार करायचे आहेत. ओके, तर मित्रांनो, आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये विद्यार्थ्यांना टेलिग्राम चॅनलवरती आणि त्यांच्या ॲप्लिकेशनवरती सगळे डिटेल्स आपण वेळोवेळी टाकत आहोत. त्याद्वारे विद्यार्थ्यांना नवीन अपडेट्स आणि फॉर्म भरत असताना प्रेफरन्स कसा दिला पाहिजेत, त्याचं कॉलेज मिळाल्यानंतर फ्लोट करायचं आहे, फ्रीज करायचं आहे, किंवा ॲडमिशन घेत असताना पुढे काय काळजी घेतली पाहिजेत, यासाठी सगळं मार्गदर्शन आपण काउन्सिलिंगमध्ये करतोय. पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो की अगदी 50 सीट खाली राहिलेल्या आहेत. म्हणून आपल्याला पेड काउन्सिलिंगसाठी जर रजिस्टर व्हायचं असेल तर मागील व्हिडिओमध्ये त्याचं डिटेल व्हिडिओ आपण टाकलेला आहे, त्याची माहिती दिलेली आहे. तरीसुद्धा PK ॲग्री अकॅडमीच्या चॅनलवरती तुम्ही जाऊन UG ॲग्री ॲडमिशन पेड काउन्सिलिंग यासाठी सर्च करून तुम्ही बघू शकतात. प्रोसेस अगदी सोपी आहे, परंतु ॲडमिशन घेत असताना चांगलं महाविद्यालय मिळालं पाहिजेत आणि त्यातून आपल्याला उज्ज्वल करिअर घडवायचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आताच काळजी घ्या, चांगल्या कॉलेजला ॲडमिट व्हा आणि आपलं उज्ज्वल भविष्य घडवा. धन्यवाद.